अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे गावात भीती आणि प्रचंड संभ्रम निर्माण झालाय. दिवसाढवळ्या 5 जणांवर हल्ला करून बिबट्या पसार झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून तो पुन्हा गावात येईल का याबद्दल लोक सतत दडपणाखाली आहेत. वन विभागानं मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवूनही बिबट्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. पिंजरे, टेहळणी, कॅमेरे, पथकं असे सर्व उपाय असूनही शोध मोहिमेत अपयशी ठरल्याने वन विभागावर टीका वाढली आहे. बिबट्या नेमका कुठून आला आणि आता कुठे गेला हे न समजल्याने वातावरण असुरक्षित भासत आहे. या घटनेचा थेट परिणाम अलिबाग नागावमधील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांवर दिसून येत आहे. नाताळच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये गर्दी होणं स्वाभाविक आहे, मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे पर्यटकांमध्येही संभ्रम असल्याने हॉटेल, होमस्टे, दुकानं, परिवहन यांना मोठा फटका बसलाय. शाळांना तात्पुरती सुट्टी, रात्री गस्त तसंच नागरिकांनी सावधगिरी म्हणून घराबाहेर पडणंच टाळलंय. प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन केलं असलं तरी कोणतीच स्पष्ट कार्ययोजना न दिल्यानं नागरिकांची चिंता वाढतच आहे. बिबट्या पुन्हा दिसेपर्यंत किंवा पकडला जाईपर्यंत गावाला सुटकेचा निश्वास मिळण्याची शक्यता कमी असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत डॉक्टर सचिन राऊळ यांनी आक्रमक धोरण अवलंबलं असून चांगलाच संताप व्यक्त केलाय. बिबट्या कुठून आला हा सगळ्यांनाच प्रश्न आहे. बिबट्या आल्यानंतर मात्र जे काही घडलं, आम्ही फॉरेस्टवाल्यांना कळवल्यानंतर ते दिरंगाईने आले किंवा बिबट्या आपल्याकडे येणं हे क्वचितच झालंय, त्यामुळे कदाचित असेल. ते आल्यानंतर त्यांनी रेस्क्यू टीम मागवल्या, त्या यायला दिरंगाई झाली. आल्यानंतर त्यांच्याकडे पकडण्यासाठी जी हत्यारं हवी आहेत किंवा त्याला गुंगीचं औषध पाहिजे किंवा अशा गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर तिथे काम केलंय, धावलोय. कित्येक वेळा संधी आली की ते पकडू शकत होते किंवा पकडता येईल असे बऱ्याच वेळा संधी आलेल्या, पण तो आपल्याला पकडता आला नाही. आता बिबट्या आला आणि गेला. आता पुढील कंडिशन अशी आहे आमची की आम्ही व्यावसायिक आहोत, टुरिझम आमचा व्यवसाय आहे. फॉरेस्टवाले मला वाटतं त्यांनी जाहीर करावं की तो बिबट्या या इथे आहे किंवा नाही, कारण त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर पण होतोय. कारण मीडियामध्ये किंवा न्यूज चॅनल्सवर एवढ्या बातमी केल्या आहेत की नागाव बीचला बिबट्या आणि दहशत आहे, आणि प्रत्यक्षात इथे तर सगळं सर्वसाधारण आम्ही आयुष्य जगतोय. टुरिस्ट पण थोडेफार आलेत, ज्यांना बिंदास्त आहेत ते, पण बराचशा व्यवसायावर आमचा परिणाम झालाय. तर फॉरेस्ट खातं आणि रेस्क्यू टीम आणि सरकारी यंत्रणा आहेत, त्यांनी जाहीर करावं की तो इथे नाही आहे आणि आमचा भाग सुरळीत राहायला पाहिजे, व्यवसायावर त्याचा परिणाम न व्हायला पाहिजे. यासाठी फॉरेस्टवाल्यांनी स्वतः येऊन डिक्लेअर करावं. 100%, कारण आता त्यांची चूक आहे किंवा नाही मी असं सांगत नाही, कारण का बिबट्या येणं हे आमच्यासाठी पण आम्हीच हे आहोत की आपल्या भागात बिबट्या आला कुठून किंवा कसं आला. पण त्यांच्याकडे जर अशी गोष्ट घडली, कुठल्या एरियात बिबट्या आला, तर त्याला पकडण्यासाठी आधुनिक हत्यारं किंवा अवजारं आणि टीम तयार असायला हवी. हे त्यांचं नक्कीच अपयश आहे. नागावच्या जनतेला काय आव्हान करते आता? नागावच्या जनतेला मी एवढंच सांगेन की आता बिबट्या आहे किंवा नाही हे मी स्वतः सांगू शकत नाही, पण फॉरेस्टवाल्यांनी ते जाहीर करावं आणि आपण आपला जो सुरळीत व्यवसाय, कामधंदा, नोकरी किंवा शाळांना पण सुट्टी दिली आहे, पण ते नेमकं बिबट्या आहे की नाही ह्या लोकांच्या मध्ये भीती आहे. पण भीती न बाळगता आपण सावधगिरीने राहूया, आपण आपली काळजी घेऊया. पण नक्कीच सगळे आता पोलीस यंत्रणा होती, रेस्क्यू टीम होती किंवा फॉरेस्टवाले, आता नागावमध्ये तसं कोणीच नाहीये. तर याचा अर्थ तो नक्कीच नागावमध्ये नसेल, त्यामुळे आपण पण बिंदास राहूया. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.